आता या आधी आपल्या 3 टाइप चालतात बेटा. W इज मायनस पी डेल्टा व्ही याच्यावर न्यूमरिकल्स आले, नंतर मॅक्झिमम वर्क वर न्यूमरिकल्स आले, त्याच्यानंतर लास्ट पिरियडला आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पाहिला, याच्यावरही आपले न्यूमरिकल्स आले. आज चौथी टाइप आहे. चौथी टाइप कशावर आहे तर चेंज इन एन्थाल्पीवर आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एकच फॉर्म्युला येणार आहे, पण आधी याच्यामध्ये काही काही डेफिनेशन बेटा, हीट ऑफ फॉर्मेशन, हीट ऑफ कंबशन, या काही डेफिनेशन मी आधी त्या समजून सांगतो, नंतर आपण या पॉइंट बोलू. ठीक आहे. पहा, लक्ष द्या इकडे, आता व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला माहिती आहे मिथेन इन द फॉर्म ऑफ गॅस आहे बेटा. आता या मिथेन मध्ये दोनच एलिमेंट आहेत, एक कोणते येतं कार्बन आणि हायड्रोजन. ठीक आहे. आता मला इथं मिथेन फॉर्म करायचं, आपण किती 1 मोल ऑफ मिथेन फॉर्म करायचं बेटा. हे इथं 1 मोल ऑफ मिथेन. ठीक आहे. आता हीट ऑफ फॉर्मेशनची डेफिनेशन काय की 1 मोल तयार होत असताना, 1 मोल मिथेन तयार होत असताना कोणापासून, कार्बन आणि हायड्रोजन पासून जी काही हीट इव्हॉल्व होईल किंवा जी काही हीट मध्ये चेंज होईल त्याला म्हणायचं हीट ऑफ फॉर्मेशन. काय म्हणून त्याला आपण हीट ऑफ फॉर्मेशन. पण 1 मोल आहे बेटा. मग इथं कोणापासून तयार व्हायला तर कार्बन पासून तयार व्हायला, दुसरा कोणता आहे तर हायड्रोजन आहे. ठीक आहे. आता इथं पहा, कार्बनची स्टँडर्ड स्टेट कोणती आहे तर इथं सॉलिड आहे, हायड्रोजनची स्टँडर्ड स्टेट कोणती आहे तर गॅस आहे. मग इथं आपण म्हणतो सर डेल्टा एच फॉर्मेशन म्हणजे हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन. मग ही काय जी असेल ती व्हॅल्यू, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह. ठीक आहे. ही झाली तुमची डेफिनेशन. इट इज द एन्थाल्पी चेंज डेल्टा एच. 1 mole of substance, it is obtained from its constituent element in their standard state. म्हणजे नेचर मध्ये कार्बन कोणत्या फॉर्म मध्ये, हायड्रोजन कोणत्या फॉर्म मध्ये, आपण त्याच्यापासून तयार केला. ही झाली तुमची हीट ऑफ फॉर्मेशन निगेटिव्ह. ठीक आहे. बर, आता एक लक्षात ठेवा, इथे एक आपल्याला आपल्याला डेफिनेशन फॉर्म्युला आहे की डेल्टा एच इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ द प्रोडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ द रिएक्टंट. आता इथं प्रोडक्ट एकच आहे, रिएक्टंट 2 आहेत. मग इथं प्रोडक्ट कोणता आहे, मी म्हणतो एन्थाल्पी ऑफ द मिथेन मायनस रिएक्टंट 2 आहेत, म्हणजे एन्थाल्पी ऑफ द काय ना तुमचं कार्बन आणि प्लस एन्थाल्पी ऑफ द काय हायड्रोजन. ठीक आहे. आता लक्ष द्या बेटा, कार्बन जेव्हा त्याच्या नॅचरल स्टेट मध्ये आहे तेव्हा त्याची एन्थाल्पीची व्हॅल्यू 0 आहे. हायड्रोजन जेव्हा त्याच्या नॅचरल स्टेट मध्ये, स्टँडर्ड स्टेट मध्ये तेव्हा त्याची एन्थाल्पीची व्हॅल्यू किती 0. मग याला आपण असं लिहिलं तरी चालतंय, एन्थाल्पी ऑफ द मिथेन हे तर पूर्ण टर्म मायनस झाली बेटा, म्हणजे हे झालं तुमचा डेल्टा एच फॉर्मेशन. म्हणजे इथं काय म्हणायचं आपल्याला, इथं आपल्याला एवढंच सांगायचं बेटा, एन्थाल्पी ऑफ मिथेनचा अर्थ काय, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन. एन्थाल्पी ऑफ मिथेन मीन्स एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन. म्हणजे कुठे समजा प्रॉब्लेम मध्ये आलं की एन्थाल्पी ऑफ मिथेन याचा अर्थ काय, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन. ठीक आहे. लक्षात आलं. आता एक एक प्रॉब्लेम पाहू बेटा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल याच्यावरून. पहा कशा पद्धतीने दिलेले आहे. आता इथं पहा, कॅल्क्युलेट द हीट ऑफ कंबशन ऑफ ऍसिटिक ऍसिड. इफ द एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ ऍसिटिक ऍसिड, त्याच्यानंतर CO2, त्याच्यानंतर H2O, या सगळ्यांच्या एन्थाल्पीच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. एन्थाल्पीच्या व्हॅल्यू म्हणजेच काय दिले, त्याच्या फॉर्मेशनच्या व्हॅल्यू दिल्या. म्हणजे क्वेश्चन काय विचारला पहा बेटा, आपल्याला हीट ऑफ कंबशन ऑफ ऍसिटिक ऍसिड याची डेल्टा याची व्हॅल्यू काढायची बेटा. म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल पहा बेटा, नंबर वन सगळ्यात पहिले आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन कॅल्क्युलेट करावं लागेल. रिक्वायर्ड इक्वेशन काय, आपल्याला कोणत्या इक्वेशनची गरज आहे.
आपण होतो सर हीट ऑफ कंबशन आहे. आता हीट ऑफ कंबशन कोणाचं कंबशन करायचं आहे? ऍसिडिक ऍसिडचं कंबशन करायचंय. चला मी इथे घेताय हे रिकॉर्ड इक्वेशन, हे ऍसिडिक ऍसिड कोणत्या फॉर्म मध्ये? लिक्विड आहे. कंबशन म्हणजे आला इथून तो ऑक्सिजन आला, कार्बनचं कम्प्लीट कंबशन कार्बन डायऑक्साइड मध्ये, हायड्रोजनचं कम्प्लीट कंबशन वॉटर मध्ये. म्हणून काय तयार होणार इथं? H2O इन द फॉर्म ऑफ लिक्विड, CO2 इन द फॉर्म ऑफ काय? गॅस. पहा नीट लक्ष द्या. आणि या रिॲक्शनची आपल्याला डेल्टा एच ची व्हॅल्यू विचारली बेटा. या रिॲक्शनची डेल्टा एच ची व्हॅल्यू विचारली, पण रिॲक्शन बॅलन्स नाहीये. हीट ऑफ एन्थाल्पी ऑफ चा अर्थ काय? 1 मोल. इथं 1 मोल घेतलं, ठीक आहे. मग रिॲक्शन मी बॅलन्स करणार आहे बेटा. आता बॅलन्स कशी पहा बेटा, ही 1 मोल आहे, इथं कार्बन 2 आहे, इथं कार्बन 2 चा बेटा, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हायड्रोजन, इथं 4 आहे, इथं झाले तुमचे 4 हायड्रोजन. आता ऑक्सिजन प्रोडक्ट मध्ये किती येतं? 2 आणि 2 4 आणि 2 6 आहेत बेटा. म्हणजे इथं घेतलं मी 2 2 आणि 2 4 4 आणि 2 6, रिॲक्टंट मध्ये 6, प्रोडक्ट मध्ये 6, झाली रिॲक्शन बॅलन्स. आता तुम्हाला काय विचारलंय, या कंबशन ऑफ ऍसिटिक ऍसिडची डेल्टा एच ची व्हॅल्यू किती आहे? कशावरून दिली तुम्हाला, म्हणजे कशावरून आपल्याला काढायची आहे? ह्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. कोणत्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत? आता पहा डाटा काय काय दिलेला आहे. डेल्टा एच फॉर्मेशन ऑफ कशाची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला? ऍसिडिक ऍसिड. ऍसिडिक ऍसिडची फॉर्मेशनची व्हॅल्यू दिलेली, म्हणजे एन्थाल्पीची व्हॅल्यू दिलेली किती आहे? -487.4 किलो जूल पर मोल, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डेल्टा एच फॉर्मेशन ऑफ CO2 दिली आहे, किती दिली आहे? -393.6 किलो जूल पर मोल दिली बेटा ही आपल्याला, ठीक आहे. त्याच्यानंतर एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ काय दिलेलं आहे? वॉटर दिलाय बेटा. याची व्हॅल्यू किती आहे? तर -286 आहे, किलो जूल पर मोल आहे. क्लिअर आहे? बर, आता तुम्ही म्हणताल सर फॉर्म्युला कोणता अप्लाय करायचा? आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे पहा बेटा. डेल्टा एच इज इक्वल टू पहा समीशन ऑफ पावडर, डेल्टा एच इज इक्वल टू पावडर एन्थाल्पी ऑफ द प्रोडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ द रिएक्टंट, हा आपला फॉर्म्युला, ठीक आहे. चला थोडं पुढे. आता मला सांगा इथं प्रोडक्ट कोण आहे? इथं प्रोडक्ट 2 आहेत, या ठिकाणी पण रिएक्टंट किती येतो? 2 आहेत. मग या दोघांची आपल्याला ऍडिशन करावं, म्हणून समीशन ऑफ एन्थाल्पी ऑफ द प्रोडक्ट मायनस समीशन ऑफ एन्थाल्पी ऑफ द काय? रिएक्टंट, ठीक आहे. बर, याला असं लिहिलं तर चालतंय. आता प्रोडक्ट 2 आहेत, आपल्याला या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, पहा नीट लक्ष द्या. याला या फॉर्म मध्ये लिहिलं तर चालतंय. 2 इंटू डेल्टा एच एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ काय? H2 आहे, प्लस 2 इंटू एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर आहे. झाला हा झाला तुमचा प्रोडक्ट, मायनस एन्थाल्पी ऑफ द रिएक्टंट. आता मला सांगा याचा कोएफिशिएंट एकच आहे, म्हणजे डेल्टा एच फॉर्मेशन ऑफ ऍसिटिक ऍसिड प्लस 2 इंटू डेल्टा एच फॉर्मेशन ऑफ काय? O2 आहे, ऑक्सिजन आहे. क्लिअर झाला इथपर्यंत? एनी प्रॉब्लेम? म्हणजे एन्थाल्पी ऑफ द प्रोडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ द रिएक्टंट आहे. अरे प्रोडक्ट 2 येतं, मग या दोघांची काय करावं लागणार? ऍडिशन. म्हणून आपण काय घेतोय? समेशन, म्हणून
एंथाल्पी ऑफ द प्रोडक्ट मायनस एंथाल्पी ऑफ द रिएक्टंट. या वॉटरचा कोएफिशियंट 2 आहे. नंतर इथं पण सॉरी H2 दुसरा कोणता CO2 आहे ना, इथं CO2. ठीक आहे, क्लियर आहे प्रॉब्लेम या इथपर्यंत कळालं बेटा. आता मला सांगा इथे यांच्या फक्त व्हॅल्यू पुटअप करा. 2 इंटू डेल्टा एच फॉर्मेशन ऑफ वॉटर किती आहे, -286 आहे, प्लस 2 इंटू CO2 ची व्हॅल्यू किती -393.6 आहे. झालं हे एक, मायनस एंथाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ऍसिडिक ऍसिड दिली आहे किती -487.4 प्लस. आता प्रॉब्लेम कोणता आहे पहा बेटा, आपल्याला तर ऑक्सिजनची दिलीच नाही, बरोबर आहे का. मग ऑक्सिजन स्टँडर्ड स्टेट मध्ये, म्हणजे याचा अर्थ आपण काय कन्सिडर करणार सर, ऑक्सिजन जेव्हा स्टँडर्ड स्टेट मध्ये तेव्हा त्याची एंथाल्पीची व्हॅल्यू किती कन्सिडर करणार, 0, बरोबर आहे. म्हणजे इथं काय ना तुमचा हा पार्ट 0. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, नंतर या दोघांची ऍडिशन करा आणि फायनल आन्सर सांगा. चला या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 2 इंटू 286 किती व्हॅल्यू आहे, किती आले -572 आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, -2 इंटू 393.6 -7.2 आहे. झालं इथं. त्याच्यानंतर हे मायनस मायनस प्लस 487.4. क्लिअर आहे. आता या दोघांची ऍडिशन करा बेटा. या दोघांची ऍडिशन केल्यानंतर किती येते, -1359.2 आहे, प्लस 487.4 आहे. आलं का बेटा, इथं कळायलंय. आता या दोघांचं फायनल आन्सर काय ना, म्हणजे मायनस येणार आणि व्हॅल्यू किती आहे -871.8 किलो जूल आहे. क्लिअर झालं बेटा. म्हणजे तिथं आपण कशाची व्हॅल्यू काढली सर, हीट ऑफ कंबशन ऑफ ऍसिडिक ऍसिडची काढली. ऍसिडिक ऍसिडची डेल्टा एच ची व्हॅल्यू किती आहे, म्हणजे जेव्हा आपण 1 मोल ऑफ ऍसिडिक ऍसिड बर्न करतो बेटा, तेव्हा त्याची डेल्टा एच ची व्हॅल्यू किती आहे, किती हीट इव्हॉल्ड होती, तर ही हीट एवढी हीट इव्हॉल्ड झाली बेटा. क्लिअर झालं याच्यात, एनी प्रॉब्लेम. फॉर्म्युला लक्षात आला, एंथाल्पी ऑफ द प्रोडक्ट मायनस एंथाल्पी ऑफ द रिएक्टंट. चालायचं पुढे. यस, अजून एक एक्झाम, भरपूर एक्झाम्पल आहे ते, एक नाही लक्षात आलं तर अजून दुसरं देतो बेटा मी, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बरं हे चालेल सोबत, माझ्या सोबतच लिहित चला बेटा हे सगळं. ठीक आहे, चला दुसरा. नंबर सेकंड प्रॉब्लेम. चला पहा बेटा. नीट लक्ष द्या बेटा इथं. The enthalpies of benzene, CO2 आणि H2O दिली व्हॅल्यू तुम्हाला. एंथाल्पीज ऑफ बेन्झीन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ बेन्झीन आहे. म्हणजे इथं पहा नंबर सेकंड मध्ये डाटा आपल्याला काय काय दिलेला आहे, हा डाटा दिला बेटा. काय, डेल्टा एच फॉर्मेशन ऑफ C6H6 किती आहे बेन्झीनचा, 11.7 आहे, किलो जूल आहे. बर, त्याच्यानंतर एंथाल्पीज ऑफ कशाची व्हॅल्यू दिली तुम्हाला, CO2 ची व्हॅल्यू दिली, ही पण किती व्हॅल्यू आहे, मायनस किती आहे 94.6 आहे. त्याच्यानंतर एंथाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ म्हणजे एंथाल्पी ऑफ कशाची व्हॅल्यू आहे, तर H2 आहे. झालं इथं किती आहे, -68.6 आहे. किलो कॅलरी दिले बेटा. ओके,
काही प्रॉब्लेम नाही, हे किलो कॅलरी बेटा. ठीक आहे, ही व्हॅल्यू दिली आहे. आता तुम्ही आता सर आपल्याला तर डेल्टा ची व्हॅल्यू काढायची, पण काय दिले पहा बेटा, फाइंड द हीट ऑफ कंबशन ऑफ बेन्झीन. म्हणजे जेव्हा आपण 1 मोल बेन्झीन बर्न करतो बेटा, तेव्हा किती हीट इव्हॉल्व होती हे आपल्याला काढायचंय. कशावरून? तर या व्हॅल्यूवरून काढायचंय. ठीक आहे, मग आपण इथे लिहिणार रिक्वायर्ड इक्वेशन. हे रिक्वायर्ड इक्वेशन बरोबर आहे. कंबशन आहे, कंबशन म्हणजे इथं काय येणार, तुम्ही बर्न करणार किती, 1 मोल. ऍसिडिक सॉरी बेन्झीन इन द फॉर्म ऑफ काय, लिक्विड आहे. पहा C6H6 इन द फॉर्म ऑफ लिक्विड आहे. केलं कंबशन, कम्प्लीट कंबशन झाल्यानंतर का CO2 तयार झाला कार्बन पासून, इथं तयार झाला H2O. आपल्याला जी डेल्टा H ची व्हॅल्यू विचारली आहे. बर, रिएक्शन बॅलन्स नाही कारण हे 1 मोल आहे. मग आता आपण काय म्हणणार, सर इथं कार्बन आहे, इथं 6 आहेत, 6 बॅलन्स झाले. हायड्रोजन 6 आहेत, इथं 3 केले. आता ऑक्सिजन बॅलन्स करायचे, प्रोडक्ट मध्ये इथं 12 आहेत, इथं 3 आहेत, म्हणजे टोटल किती झाले, 15 झाले. आता 15 झाले, तिथं लिहिणार कसं आहे पहा बेटा. जर आपण इथं 7O2 जर लिहिलं तर हे होते 14. ठीक आहे, आपण जर 8O2 असं लिहिलं तर हे होते 16. राईट, म्हणजे हे किती येणार, 7 पॉइंट किती येणार, 5 आलं. 7.5 O2 म्हणजे हे किती येणार तुमचे, आलं. किंवा 15/2 लिहा, काही प्रॉब्लेम नाही. झालं, म्हणजे इथे येणार तुमचे 7.5. ठीक आहे, आता ही झाली आपल्या रिक्वायर्ड इक्वेशन. या इक्वेशन मध्ये आपल्याला डेल्टा याची व्हॅल्यू काढायची. बरोबर आहे. आपण 1 मोल बेन्झीन बर्न केलेला आहे, त्यासाठी किती ऑक्सिजन लागायला, 7.5. कशावर व्हॅल्यू काढायला, आपण या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत, यांच्या फॉर्मेशनच्या व्हॅल्यू दिल्या आहेत बेटा. या तिघांच्या फॉर्मेशनच्या आपल्याला व्हॅल्यू दिल्या आहेत. बरोबर आहे की गॅस, हे गॅसच्या फॉर्म मध्ये, हे लिक्विड. ठीक आहे, मग फॉर्म्युला कोणता येणार, डेल्टा H इज इक्वल टू समेशन ऑफ एंथैल्पी ऑफ द प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एंथैल्पी ऑफ द रिएक्टेंट. ठीक आहे, प्रोडक्ट दोनच आहे. परत 6 इंटू डेल्टा H आला, फॉर्मेशन ऑफ कोण आहे, CO2 प्लस 3 इंटू जो काही कोइफिशियंट आहे डेल्टा H, फॉर्मेशन ऑफ कोण आहे, H2O आहे. झाला प्रोडक्ट, मायनस एंथैल्पी ऑफ द रिएक्टेंट. रिएक्टेंट 2 आहेत बेटा, है ना. डेल्टा H फॉर्मेशन ऑफ काय, बेन्झीन आहे, प्लस डेल्टा H फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन आहे. एंथैल्पी ऑफ द प्रोडक्ट मायनस एंथैल्पी ऑफ द रिएक्टेंट आहे. बर, आता यांच्या व्हॅल्यू पुट अप करा. 6 इंटू CO2 ची व्हॅल्यू किती आहे, मायनस 94.6 आहे, प्लस 3 इंटू वॉटरची किती आहे, मायनस 68.6 आहे, मायनस प्रोडक्ट, हे झालं मायनस रिएक्टंट. रिएक्टंट मध्ये बेन्झीन आहे, किती आहे, बेन्झीनची फॉर्मेशनची व्हॅल्यू किती दिली, 11.2 आहे, प्लस आहे. म्हणजे इथं सरळ सरळ आपण 11.2 करू शकतो बेटा. झालं, त्याच्यानंतर ऑक्सिजन प्लस त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये किती झाला, 0 आहे. आता यांचं मल्टिप्लिकेशन करा, 6 इंटू 94.6 मायनस 567.6 आहे. बरोबर आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 3 इंटू मायनस 68.6 मायनस 205.8 आहे. झालं क्लिअर, मायनस 11.2 आहे. यस, गुड बेटा. त्याच्यानंतर या दोघांचं ऍडिशन करा, या दोघांचं ऍडिशन केला, मायनस 773.4 आहे,
-11.2 आहे. दोघांची ऍडिशन करा. आता या दोघांची ऍडिशन करा, साइन मायनस आहे. किती येणार? -785 -785.1 आहे किलो कॅलरी आलं. बरं, सांगितलं काय? जेव्हा आपण 1 मोल बेन्झिन बर्न करतो बेटा, तर किती हीट इव्हॉल्व व्हायली? तर एवढी हीट इव्हॉल्व झाली बेटा. कशावरून काढले? सर या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. क्लिअर आहे का? एनी प्रॉब्लेम? यस. चला बेटा पुढे. चला नेक्स्ट. ठीक आहे ना? समजा हा नाही प्रॉब्लेम लक्षात आला बेटा. दुसरा अजून एक सॉल्व. बरं, कळायला बेटा व्यवस्थित? काही प्रॉब्लेम? हो ना, 11.7 घेतलं ना बेटा. हा घेतला ना चिन्मयी. ठीक आहे. बरं, अजून एक समजून सांगतो ना, काही प्रॉब्लेम नाही ना. भरपूर प्रॉब्लेम आहेत ना आपल्याकडे. ठीक आहे ना? तुम्ही रायटिंग मध्ये राहू द्या बेटा. पण तुम्ही नुसतं पाहत बसू नका बेटा. नुसतं पाहत बसलं की नुकसान होणार बेटा. एखादं माझे सुद्धा कॅल्क्युलेशन चुकतील, पण तुम्ही मल्टिप्लिकेशन व्यवस्थित करा, फास्ट सांगा, म्हणजे अजून सोपं जाईल. ठीक आहे. बर, हे 2 प्रॉब्लेम आपले झाले. चला तिसरा प्रॉब्लेम. आता इथं पहा. एस्टिमेट द स्टँडर्ड हीट ऑफ कंबशन ऑफ ऍसिटिलीन. एक एकदा अर्थ लक्षात ठेवा. स्टँडर्ड कंडिशन. स्टँडर्ड म्हणजे आपण जेव्हा डेल्टा एच नॉट हा शब्द वापरतो, आपल्याला डेल्टा एच नॉट ची व्हॅल्यू बरोबर आहे. हीट ऑफ कंबशन ऑफ ऍसिटिलीन फ्रॉम द फॉलोइंग डाटा. बरोबर आहे. या व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिल्या आहेत. कशाच्या? सर एन्थाल्पी ऑफ CO2 दिलाय, एन्थाल्पी ऑफ वॉटर आहे. एन्थाल्पी नाही, इथं पण स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2. स्टँडर्ड कंडिशन. एन्थाल्पी ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर आहे. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ ऍसिटिलीन आहे फॉर्मेशन ऑफ. मी तुम्हाला आता सांगितलं, एन्थाल्पी ऑफ ऍसिटिलीन म्हणा किंवा एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ऍसिटिलीन म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. आधी काय दिलंय ते पहा बेटा. काय विचारलंय? नंबर 3, थर्ड प्रॉब्लेम पहा. रिक्वायर्ड इक्वेशन. आपल्याला आधी इक्वेशन करावं लागेल बेटा तयार. काय? स्टँडर्ड हीट ऑफ कंबशन ऑफ ऍसिटिलीन आहे. ऍसिटिलीनचा फॉर्म्युला C2H2 आहे. ऍसिटिलीन गॅसच्या फॉर्म मध्ये कंबशन आहे, म्हणजे त्याला आपल्याला जाळावं लागेल, ऑक्सिडाइज करावं लागेल. कार्बन पासून काय तयार होणार? CO2. बरोबर आहे. हायड्रोजन पासून तयार होणार H2O. या रिएक्शनचा डेल्टा एच नॉट स्टँडर्ड ही व्हॅल्यू आपल्याला विचारली आहे. सॉरी, बरोबर आहे. पण रिएक्शन बॅलन्स नाही, परत पहिले बॅलन्स करावं लागेल. 1 मोल आहे, 1 मोल आहे. इथं कार्बन 2 आहेत, इथं कार्बन 2 आले बेटा. नंतर हायड्रोजन बॅलन्स केले, हायड्रोजन बॅलन्स आहे. आता मला सांगा इकडे ऑक्सिजन किती आहे? इथं ऑक्सिजन 2 आणि 2 4 आणि 1 5 आहेत. मग जर 5 आहेत तर इकडे 5 पाहिजे. 2 जर लिहिले तर 4 व्हायले, 3 जर लिहिले तर 6 होणार. मग बॅलन्स कशी करणार आहेत? तर आपण घेणार 2.5 गॅस आहे, ये भी गॅस आहे, ये भी लिक्विड के फॉर्म. क्लियर आहे? आता प्रश्न काय विचारला त्यांनी की जेव्हा 1 मोल ऍसिटिलीन आपण बर्न करतो बेटा, तेव्हा त्याची डेल्टा एच ची व्हॅल्यू किती आहे? स्टँडर्ड हीट ऑफ कंबशन ऑफ
ऍसिटिलीनची आपल्याला काढायची. कशावरून? यांच्या फॉर्मेशनच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. याची दिलीच नाही ना. हा स्टँडर्ड स्टेट मध्ये किती आहे? 0 आहे. एन्थाल्पी ऑफ ऑल द एलिमेंट इन देअर स्टँडर्ड स्टेट ऑलवेज 0. ऑक्सिजन नेचर मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये? O2 च्या फॉर्म मध्ये. स्टँडर्ड स्टेट मध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही, म्हणून आपण कन्सिडर करतो किंवा त्याची व्हॅल्यू किती येतं? 0. ठीक आहे. चला परत फॉर्म्युला काय येणार? डेल्टा एच. एच नुसतं नाही, डेल्टा एच म्हणजे काय? एन्थाल्पी चेंज. आणि इथं डेल्टा एच नॉट, कारण आपल्याला याची डेल्टा एच नॉट स्टँडर्ड कंडिशन है ना. डेल्टा एच स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द रिएक्शन इज इक्वल टू, पहा, एन्थाल्पी ऑफ द समीशन ऑफ एन्थाल्पी ऑफ द प्रोडक्ट मायनस समीशन ऑफ एन्थाल्पी ऑफ द रिएक्टंट. ठीक आहे. परत परत प्रोडक्ट 2 आहेत. 2 इंटू डेल्टा एच नॉट. कशाची व्हॅल्यू आहे तुमची? CO2 ची आहे, फॉर्मेशनची आहे, प्लस आहे H2O आहे. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर किती आहे? वॉटरचा एकच मोल आहे. झाला प्रोडक्ट मायनस रिएक्टंट मध्ये डेल्टा एच नॉट एफ ऑफ ऍसिटिलीन है ना, कोएफिशिएंट प्लस 2 इंटू डेल्टा एच नॉट एफ O2 आहे. बर, आता कॅल्क्युलेशन तुम्ही फास्ट करू शकता. 2 इंटू CO2 ची व्हॅल्यू किती आहे बेटा? CO2 ची व्हॅल्यू आहे इथं -393.5 आहे. बर, ठीक आहे. प्लस वॉटरची व्हॅल्यू किती आहे? कोएफिशिएंट एकच आहे, म्हणजे सरळ सरळ इथे येणार -285.8 आहे. ठीक आहे. मायनस याची तो 0 आहे बेटा. ऍसिटिलीनची व्हॅल्यू प्लस आहे, ऍसिटिलीनची व्हॅल्यू प्लस आहे, म्हणून इथं ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे? पहा, 227.3 प्लस 0 आहे हे ऑक्सिजनची. बर, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. किती व्हॅल्यू आली? या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, याचं हे मायनस करा, बरोबर आहे. या दोघांची ऍडिशन करा, त्याच्यातून परत -227.3 परत ऍड करा, बरोबर आहे. तर टोटल बघा किती आले. तर हे येतं तुमचं टोटल आन्सर. मी डायरेक्ट लिहितो -1300 किलो जूल. डायरेक्ट आन्सर केलं बघा. आलं बेटा? एनी प्रॉब्लेम? तुम्ही करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही हे कॅल्क्युलेशन, आता हे सोपे आहे थोडं, हे काय अवघड नाही. तर ठीक आहे. चला बेटा पुढे. नेक्स्ट त्याच्यानंतर बेटा माझ्यासोबत लिहित चला बेटा. नेक्स्ट प्रॉब्लेम. Find the heat of reaction for the combustion of 1 mole of benzene. परत आपल्याला डेल्टा एच ची व्हॅल्यू काढायची. स्टँडर्ड शब्द आलाय नाही, डेल्टा एच, हीट ऑफ कंबशन ऑफ बेन्झीन काढायचं. पण किती? 1 मोल. हीट ऑफ चा अर्थच काय? 1 मोल आहे ऍट 300 केल्विन. परत एन्थाल्पीज ऑफ बेन्झीन, CO2, H2OR सगळ्या व्हॅल्यू आपल्याला दिल्या. ठीक आहे. मी आधी डाटा लिहितो. पहा नंबर 4. आधी डाटा लिहितो बेटा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय काय दिले. तर डेल्टा एच दिले फॉर्मेशन,
ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ काय दिलेलं आपल्याला, एक दिला बेन्झीन C6H6, ठीक आहे, ही एक व्हॅल्यू दिली. त्याच्यानंतर एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2 दिला आहे, ठीक आहे. नॉट लिहिलं नाही कारण स्टँडर्ड कंडिशन पण आहे. डेल्टा एच आलाय, इथं लिहितो डेल्टा एच फॉर्मेशन ऑफ वॉटर, बरोबर आहे. आता बेन्झीनची व्हॅल्यू किती दिली आहे तर 48.95 किलो जूल आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर CO2 ची व्हॅल्यू किती आहे तर -395.8 आहे किलो जूल. वॉटरची किती आहे तर -287 किलो जूल आहे. चलो आगे, ठीक है. पर एनी प्रॉब्लेम, क्लिअर आहे का सगळं? हा, आता इथं पहा रिक्वायर्ड इक्वेशन. आपल्याला कोणत्या इक्वेशन पाहिजे बेटा की ज्या इक्वेशन वरून आपल्याला डेल्टा याची व्हॅल्यू काढायची, बरोबर आहे. पहा, फाइंड द हीट ऑफ रिएक्शन फॉर द कंबशन ऑफ 1 मोल ऑफ बेन्झीन, म्हणजे हीट ऑफ कंबशन ऑफ बेन्झीन. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय, परत बेन्झीनचं कंबशन करायचं C6H6 इन द फॉर्म ऑफ लिक्विड. चलो O2, कंप्लीट कंबशन होने के बाद यहां फॉर्म हुआ CO2 और ये फॉर्म हुआ H2O. ये रिएक्शन का डेल्टा H का वैल्यू हमको चाहिए. बैलेंस करा, 1 मोल है, हीट ऑफ कंबशन ऑफ बेंजीन मींस 1 मोल ऑफ बेंजीन है. यहां कार्बन 6 है, यहां कार्बन 6 है, हाइड्रोजन 6 तो इधर भी बैलेंस कर दिया. रहा सवाल ऑक्सीजन का, इथं 12 आहे, 12 आणि 3 15, म्हणजे मी इथं किती करणार आहे 7.5 करू. एक गॅसच्या फॉर्म मध्ये, गॅस आहे, लिक्विड आहे, रूम टेम्परेचर इन द फॉर्म ऑफ, झालं. आता मला सांगा तुम्ही फॉर्म्युला कोणता येणार, डेल्टा एच इज इक्वल टू समेशन ऑफ एंथैल्पी ऑफ द प्रोडक्ट माइनस समेशन ऑफ एंथैल्पी ऑफ द रिएक्टेंट आहे. बर, मग डेल्टा एच इज इक्वल टू प्रोडक्ट. आता मी डायरेक्ट व्हॅल्यू लिहू का रे, आता डायरेक्ट लिहिलं तर चालतंय का सांगा. 6 इंटू प्रोडक्ट, 6 इंटू CO2 ची व्हॅल्यू, 6 इंटू CO2 ची व्हॅल्यू किती आहे -395.8 आहे, प्लस 3 इंटू -287.02 है, ये हुआ प्रोडक्ट, माइनस रिएक्टेंट हमारे पास 2 है, बेंजीन का फॉर्मेशन का वैल्यू है 48.95 है, प्लस हे ऍड करा, याची तर व्हॅल्यू 0च येणार स्टँडर्ड स्टेट मध्ये. झालं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा एवढा, 6 इंटू 395.8 माइनस 2374.8 माइनस ये दोनों का मल्टीप्लिकेशन माइनस 861.06 माइनस 48.95. क्लियर आहे, करा ऍडिशन सगळ्यांची. माइनस 3284.81 किलो जूल. झालं. नेहा क्लियर आहे का, नेहा लेफ्ट होऊन जॉईन हो एकदा, लक्षात येईल बेटा.
बरं लक्षात आलं की बेटा हे सगळं काही प्रॉब्लेम काही डिफिकल्टी? तुम्ही रेग्युलर राहिले, रेग्युलर केलं तर तुम्हाला अजून फायदा होईल. मी भरपूर प्रॉब्लेम घेतो बेटा तुमचे. हे आन्सर आहे -3284.81. हे बघा ऑनलाईनला याचा फायदा चांगला घ्या बेटा, तुमच्या खूप खूप कामाचं होईल बेटा. तुम्हाला जेवढं प्रयत्न करता येईल कॅल्क्युलेशनचा तेवढं काय. इथं काय या प्रॉब्लेम मध्ये दुसरं काहीच नाही बेटा, मल्टिप्लिकेशन आणि फक्त काय डिवायडेशन त्याचा प्रश्नच नाही, फक्त मल्टिप्लिकेशन आहे बेटा. काय डिफिकल्टी असेल तर विचारा बेटा. तर अजून एक प्रॉब्लेम घेऊ. चल ठीक आहे, चला हा प्रॉब्लेम. आता इथं पहा काय झालेलं. The heat of formation of CO, calcium oxide, calcium carbide and carbon monoxide are. काय दिलं हीट ऑफ फॉर्मेशन म्हणजे त्यांच्या एन्थाल्पीच्या व्हॅल्यू दिल्यात ना. मग असं म्हणलं तरी चालतंय ना, द एन्थाल्पी ऑफ सीओ नंतर कॅल्शियम कार्बाइड नंतर कॅल्शियम कार्बन मोनॉक्साइड या दिलेल्या आहेत. विचारलंय काय, व्हॉट इज द हीट ऑफ दी फॉलोइंग रिॲक्शन. म्हणजे खाली ऑलरेडी रिॲक्शन दिलेली आहे, आपल्याला रिक्वायर्ड करायची गरजच नाही बेटा. या रिॲक्शनची डेल्टाची व्हॅल्यू काय, याच्या फॉर्मेशनच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. बरोबर आहे. यस. चला पुढे. आता मला सांगा डेल्टा एच इज इक्वल टू समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ द प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ द रिएक्टंट. क्लियर आहे. बर प्रोडक्ट दोन आहेत. मला इथं CaC2 पाहिजे. यस आले. ओके तरी मला ठीक आहे. बर आता मला सांगा एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम कार्बाइड प्लस एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साइड झालं. एन्थाल्पी ऑफ द प्रोडक्ट मायनस रिएक्टंट एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CaO ठीक है प्लस एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन आहे. बर आता मला सांगा कॅल्शियम कार्बाइडची व्हॅल्यू किती. कॅल्शियम कार्बाइडची व्हॅल्यू किती आहे. कॅल्शियम कार्बाइडची व्हॅल्यू किती आहे. कोइफिशियंट तर त्याला नाहीये कोणता. बरोबर आहे का. फक्त या ठिकाणी आहे, इथं 3 आहे. ठीक आहे. कॅल्शियम कार्बाइड -62.76 आहे प्लस सीओ ची व्हॅल्यू सीओ किती आहे -110.46 आहे. झाला एन्थाल्पी ऑफ द प्रोडक्ट मायनस
सीओ -635.55 आहे. कार्बन त्याच्यात दिले नाही, स्टँडर्ड स्टेट मध्ये 0 आहे. झालं, कॅल्क्युलेशन येईल बेटा, करता येईल आता. एनी प्रॉब्लेम? बाकीचे प्रॉब्लेम येतील कॅल्क्युलेशन. आता याचं फायनल आन्सर आहे. फायनल आन्सर देतो मी इथं बेटा, 462.33 किलो जूल. चेक करून घ्या बेटा. हे मायनस येणार आहे, या दोघांची ऍडिशन करा, नंतर हे येणार. की काय जे टर्म येईल ते +635.55. आणि हे तुमचा -173.22. जर या दोघांची ऍडिशन करा, संपलं, येऊन जाते. गुड.